आपण पाहतोय एका बाजूने टीम एसजे वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेला तर वीर बजरंग खरिवली। बघा टीम एसजे स्पोर्ट्स वडवली हा संघ आपण पाहतो जे आदरणीय शरदजी गोतारणे आणि आदरणीय जयजी पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली, जो आदरणीय रोहितजी ठाकरे आणि मनोजजी मोठी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर्वात प्रथम डिसिजन घेतलं गेलं क्षेत्ररक्षण करण्याचा। मागची मॅच आपण पहिली वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाची, ज्यामध्ये ते मागच्या मॅच मध्ये विन झाले होते। सो आता आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच खेळताना आपण त्यांना पाहतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये यावेळेस एसजे स्पोर्ट्स वडवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये। वडवली स्पोर्ट्स वडवली संघ मैदानामध्ये आहे इन ऍक्शन, ज्यांना बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं। पण प्रथमतः पहिले दोन सलामीचे फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय। एका बाजूने विकी आहे आणि त्याच्या समवेत हर्षदची जोडी। स्ट्रायकर एंड वरती आपल्याला हर्षद पाहायला मिळतोय, नॉन स्ट्रायकर एंड वरती विकी पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक पहिला गोलंदाजीवरती टीम खरिवली संघाकडनं अर्थात युवा प्रतिष्ठान खरिवली वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाकडनं गोलंदाजीवरती गोलंदाज सचिन पाटील। मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सचिन पाटीलने केली होती, त्याच्या पाठोपाठ सागर पाटीलने केली होती। तिसरा षटक देखील आपण पाहिलं होतं जे युवराज पाटीलने हाताळलं, ते देखील चांगलं होतं। पण चौथ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, जिथे गोलंदाजीवरती आपण चौथ्या षटकामध्ये पाहिलं होतं गौतमला। सो आता कुठल्या स्ट्रॅटेजीने उतरतील मैदानामध्ये, चला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत। सचिन पाटील तयार, पहिलाच बॉल फुलर लेन्स ऑप्शनच्या बाहेरचा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं डिसबॅलन्स होताना आपण पाहिले आणि तदनंतर 3 क्षेत्ररक्षक पाठोपाठ पळतायत। अडवेल चेंडूला आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं धावसंख्या फळकावरती तर जोडला गेला टोटल 2 या आकडावरती 2 धावा फळकावरती पाहायला मिळतात। एका चेंडूच्या पाठीमागे 3 क्षेत्ररक्षक पोहोचले होते आणि तदनंतर एका चेंडूचा खेळ समाप्त झाला। धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला 2 या आकडावरती। सचिन पाटील जिथे गोलंदाजीवरती आहेत, मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केलेले, सो कॉन्फिडन्स असेल। रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलेला, पण चेंडू वेगाने होता आणि चेंडूची लेंथ लाईन जर बघितली गेली तर अगदी 3 स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न, त्यामुळे रिव्हर्स स्वीप खेळण्यासाठी जागा मिळाली नाही आणि मग चेंडू निघून गेला सर्व यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। डॉटच्या स्वरूपात यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण सागर पाटीलला पाहतोय। चांगला बॅलन्सिंग आपल्याला सगळं पाहायला मिळतोय। मग गोलंदाजीमध्ये देखील परिपक्व आहे, बॅटिंग मध्ये देखील परिपक्व आहे आणि जी गोलंदाजी करतात मग सचिन पाटील बॅटिंग देखील करतोय। बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातोय सागर पाटील, बॅटिंग ऑलराऊंडर आहेत। म्हणजे जे पण खेळाडू आहेत ना त्यांच्याकडे प्रत्येकाकडे क्षमता आहे की सिच्युएशन नुसार खेळण्याचा। लव फुल टॉस ऑन साइडला, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सरळ सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढल्यात। टोटल धावा फळकावरती आपण पाहतोय 8 या आकडावरती। हा रिप्ले पहा, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ओळखलं, फुलर लेनचा चेंडू करण्याचा प्रयत्न होता आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर चेंडूचा टप्पा साधता आला नाही आणि म्हणूनच की का दिलेली संधी आणि त्या संधीचं सोनं करताना फलंदाज आपल्याला मैदानामध्ये हर्षद। 8 धावसंख्या फळकावरती जोडला गेला। पहिल्याच बॉल वरती 2 धावा आलेला, मग डॉट बॉल आला, मग त्याच्या पाठोपाठ एक षटकार आलाय सचिन पाटीलच्या विपक्षामध्ये। 3 चेंडू मध्ये खर्च केला, धावा 8। पहिला 17 आपण पाहतोय। पुढचा बॉल यावेळेस चांगला आहे, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला। शॉट मिड ऑनला चेंडू, क्षेत्ररक्षक रोहित इथपर्यंत पोहोचले गेले आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली, जाऊन पोहोचली गेली। 4 चेंडूचा खेळ समाप्त, धावा फळकावरती 9। वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवलीच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय संघ एसजे वडवली स्पोर्ट्स वडवली अशी आपण संघ पाहतोय।
लीग टेबल मधल्या बघा प्रत्येक मॅच मधले ते 2 गुण फार महत्त्वाचे असतात, कारण की प्रत्येक एक विजय तुम्हाला लीग मध्ये त्या क्वालिफायर पर्यंत, मग सेमीफायनल 1 सेमीफायनल 2 पर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. सो एक मॅच फार महत्त्वाचे असतात. बोला तयार. अपसम लाठेवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. एक मोठा फटका आला सचिनच्या विपक्षामध्ये, पण तदनंतर चांगली गोलंदाजी करतोय. टप्पे बघा चांगल्या पद्धतीने पकडून ठेवल्यात. मग पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूमध्ये बाउन्स देखील आहे, बोट फिरवण्याचं काम देखील केलं आणि नॅचरल स्विंग देखील सचिनला मिळतोय. सो आतापर्यंत सक्सेसफुल गोलंदाजी. एक खराब चेंडू पाहायला मिळाला, पण तदनंतरचा कमबॅक चांगला होता. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या फलकावरती 9. शेवटचा अंतिम चेंडू डाऊन दी ग्राउंड. सरळ खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे रोहित पोहोचले. कॉलिंग नव्हती दोघांची आणि तदनंतर जज करता आलं नाही चेंडूला. वेगाने चेंडू चालला होता, पण मी म्हणेन की लॉंग ऑनला खेळाडू रोहित उभे होते, त्यांची झेल होती, पण तिथे कॉलिंग नसल्या कारणामुळे मात्र थोडंसं लडबडताना पण पाहिलं क्षेत्ररक्षकांना. आणि त्याच दरम्यान धावसंख्या फलकावरती बनवल्या गेल्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 11 विदाऊट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पहिलं चालू असताना सचिन पाटील आणलं. टीम मीटिंग फार घेऊ नका टीम खरिवली. वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाला विनंती करेन की टीम मीटिंग प्लीज जास्त घेऊ नका. तुम्हाला ठाऊक आहे तुमचे कोणते गोलंदाज येणार आहे. सो मी म्हणेन की टीम मीटिंग मध्ये तुमचा कर्णधार, तुमचा आयकॉन खेळाडू आणि जो कोणी गोलंदाज नवीन येणार असेल तो, पूर्ण 11 खेळाडूंची तिथे गरज नाहीये. चला गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन आपण गोलंदाजीवरती पाहतोय सागर पाटील. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती सागरने. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, पण तदनंतर 6 चेंडूमध्ये धावा फक्त 9 दिल्या होत्या. आता षटक क्रमांक 2. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जोडला गेल्यात 11, जिथे आपण SJ वडवली स्पोर्ट्स वडवली संघ आपण मैदानामध्ये इन ऍक्शन लढताना पाहतोय. जो संघ पुरस्कृत केला गेलाय आदरणीय शरदजी गुतारणे साहेब आणि आदरणीय जयश्री पाटील साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये बॅटिंग करताना. आणि धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जोडला गेला विदाऊट लॉस 11 आकडावरती. एका बाजूने जर बघितलं गेलं टीम वडवली संघाकडनं तर 11 धावा आल्यात आणि धावा तितक्याशा चांगल्या नाही आहेत, काय कारण की पॉवर प्ले मध्ये अनेकदा आपण विचार करतोय 15-16 धावा, या 15-16च्या ॲव्हरेजने धावा जमवाव्या, पण धावा नाही आल्या. पण दुसऱ्या बाजूने जमाची बाजू की विकेट वाचवून ठेवण्याचं काम केलंय. बचेंगे तो और लढेंगे. सागर पाटील पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर चेंडू चालला सरळ सीमारेषेच्या बाहेर. मिस टाइम स्ट्रोक होता, पण हवेचा झोक आहे मैदानावरती. सो इथून दुसरा एंडने ज्यावेळेस राईट हँडेड बॅटर बॅटिंग करेल त्यावेळेस तेवढा हवेचा फॅक्टर किंवा हवेचा झोकचा फायदा होऊ शकतो आणि तेच पाहायला मिळालं चित्र मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतील 6 ने ऍड होताना जाऊन 17 आकडावरती. ऑलमोस्ट विकेट मिळाला होता, मिस टाइम स्ट्रोक होता, पण त्यानंतर हवेच्या वेगाने साथ दिली आणि फलंदाजाला मिळाला 6 धावा. धावसंख्या फलकावरती ऍड केल्या जातील 6 हर्षदच्या खात्यामध्ये आणि टोटल धावसंख्या 17 आकडावरती. पुढचा बॉल आडव्या पट्ट्याचा खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि याच एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 18 आकडावरती जाऊन पोहोचल्या जातील, जिथे 2 चेंडूचा खेळ सागर पाटील गोलंदाजीवरती आपण पाहतोय. अनेक वर्षांपासून सागर पाटीलने या क्रिकेटच्या विश्वामध्ये फार सारं नाव कमावलं. मग सिटी क्रिकेट देखील खेळताना पण भिवंडीमध्ये त्यांना अनेक वर्ष पाहत आलं. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील अनेकदा खेळलेत. ऑप्समच्या बाहेरचा चेंडू, बॅटची एज लागली आणि तदनंतर यष्टीरक्षकाची खूप चांगली भूमिका. विकेट क्रमांक पहिला, फलंदाजीतून विकीला माघारी परतावं लागेल. हा झटका क्रमांक पहिला बसताना आपण SJ स्पोर्ट्स वडवली संघाला. हा रिप्ले पहा, आउटर एज होती बॅटची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, पण टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स पाहायला मिळाला ना, रिप्ले मध्ये पुन्हा पाहतो आपण. गुडलँड टप्पावरती पडला, बॅटची आउटर एज. तदनंतर विकेट क्रमांक डाऊन होताना पाहायला मिळाला पहिला आणि 18 धावांची एक चांगली पार्टनरशिप इथून ब्रेक करताना ब्रेक थ्रू मिळाला. वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली या संघाला, ज्यामध्ये हा संघ पुरस्कृत जर बघितलं गेलं तर रोहितजी ठाकरे साहेब असतील, मनोज मोठीदादा पाटील साहेब असतील आणि रोहित ठाकरे इन ऍक्शन देखील आहेत मैदानामध्ये.
फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. विकी परतले गेले. महत्वाचे खेळाडू आहेत. एक्सपिरियन्स अनुभव विकीचा या संघाला खूप जास्त मदत करतोय. प्रत्येक घटकामध्ये जर बघितलं ना तर तुमच्या संघामध्ये प्रत्येक खेळाडू एक असा आहे ना की आपापल्या गावाकडनं रेग्युलर क्रिकेट खेळताना एक चांगला खेळ करत आलाय. सो तुम्ही आता त्याला चॉईस केलं आणि मग चॉईस का केलं त्याची उत्तरं द्यावी लागतील मैदानामध्ये. इनाट नंबर 3 वरती आपण पाहतोय पोझिशन क्रमांक 3 निशांत. हवेमध्ये बॉल मिस टाइम आहे आणि तदनंतर क्षेत्ररक्षक सुबब जबरदस्त झेल कंप्लीट केली जाईल. चांगले प्रयत्न केले होते आणि तदनंतर विकेट क्रमांक 2 ही मिळणारी सागरला दुसरी सफलता. 2 विकेट मैदानाच्या बाहेर. हा रिप्ले पहा. खेळण्याचा प्रयत्न केला आल्याला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. तदनंतर निशांत होते बॅटिंग वरती आणि तदनंतर क्षेत्ररक्षकाची एक सुंदर झेल पाहायला मिळाली. कम्फर्टेबल होते झेल वरती. शेवटपर्यंत नजरे टिकवली आणि तदनंतर विकेट क्रमांक डाऊन झालाय तो म्हणजेच 2. फलंदाज निशांत आले आणि माघारी परतले गेलेत. 2 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या 18 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हॅट्रिक वरती संधी आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण एक हॅट्रिक देखील होताना पाहिली. नवीन बॅटर नयन थाळके. क्रमांक 4 वरती आता आपण नयनला पाहतोय. 1 क्रमांकाचा खेळाडू हर्षद अजून देखील मैदानामध्ये आहे जो ओपनिंग पेअर्स मध्ये सलामीसाठी आला होता. गोलंदाज सय्या सागर आतमध्ये आणलाय पण पंचांचा इशारा काय येतोय तर इथे जर बघितलं गेलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली गेली. जातो मागच्या दिशेने. फ्लो चांगला बॅट मध्ये आणि तदनंतर चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. सागरच्या विपक्षामध्ये हा मोठा हल्ला चढवला गेलाय. जाता जाता जर बघितलं गेलं तर शेवटच्या अंतिम चेंडूवरती हा पहा हर्षदचा तडाखा आणि तदनंतर धावा फळकावरती 6 ने वाढतील. धावा फळकावरती जोडला गेला. टोटल 26 आकडावरती. रिक्वायर्ड रन रेट करंट रन रेट जर बघितला गेला तर 13-13च्या सरासरीने धावसंख्या 2 षटकांचा समाप्ती. 26 धावा फळकावरती आहेत. पहिलं षटक कंप्लीट झालेलं त्यावेळेस 11 धावा होत्या. या षटकामध्ये जर बघितला गेला तर धावा टोटल आल्यात 15 आणि 2 विकेट देखील पाहायला मिळाले. विकेट मिळाले पण धावा देखील खर्च केला सागरने. 2 मोठे फटके सागरच्या विपक्षामध्ये जिथे पहिल्या चेंडूवरती आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिला. टोटल धावसंख्या फळकावरती जोडला गेलात आता 26 आकडावरती. एका बाजूने विकेट पडले पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर हर्षद चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक हर्षदच्या धावांचं योगदान जर बघितलं तर 7 चेंडूंना फेस करताना वैयक्तिक 22 धावा हर्षदने बनवला. सो चांगली बॅटिंग चालू आहे. इथून एक्सपेक्ट करेल की आता हर्षद इथून आणखी पुढचे 1 षटक किंवा येणाऱ्या 4 षटकांपर्यंत टिकून राहावा. 4 षटकांपर्यंत अशाच प्रकारची बॅटिंग करत जर टिकून राहिला तर धावा फळकावरती आता 26 दिसत आहेत. कदाचित मॅच ज्यावेळेस एंड होईल त्यावेळेस 60च्या वरती दिसतील स्कोर. टीम मीटिंग घेऊ नका झाला जास्त वेळ. ड्रिंक ब्रेक घेतला मैदानामध्ये. अशाच प्रकारचं जर समीकरण चालत राहिलं तर कदाचित आयोजकांकडून आमच्यापर्यंत सूचना पोहोचले उद्याच्या दिवसामध्ये सगळे सामने जे आहेत ते 3 षटकांचे आपल्याला करावे लागतील. कारण की वेळ वाचवावं लागेल. वेळ फार महत्वाची गोष्ट आहे. 3 दिवसांची फॉर्मॅट असलेली आपली स्पर्धा. खूप सारा मॅच अजून देखील पेंडिंग आहेत. उद्या सेमीफायनलचे राऊंड देखील खेळवायचे आहेत. मेगा फायनलची मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे. सो थोडासा वेळ वाचवण्याचा युवराज पाटील आहेत गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 3 पारंपरिक गोलंदाजी चालू आहे.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला सचिन पाटील आणलं गेलं, दुसऱ्या षटकामध्ये सागर पाटील, तिसऱ्या षटकामध्ये युवराज पाटील आणलंय. पण प्रश्न आहे चौथ्या षटकामध्ये कोण गोलंदाज येईल, कारण की मागच्या मॅच मध्ये चौथा गोलंदाज आपण पाहिला होता गौतम पाटील, त्याच्या विपक्षात धावा आलेल्या. पण आता दोन प्रश्न इथून उद्भवतील की गौतम वरती विश्वास ठेवून पुन्हा एकदम गौतमला बॅक केला जाईल का, कारण की संधी द्यावी लागेल. अनेकदा पाहिलं ना की एखादा खेळाडू असतो त्याच्या प्रत्येक मॅच त्याच्या मनासारख्या होत नाही, कधी कधी चुकीच्या मॅच देखील घडतात. पण आता संघाचा कर्णधार किंवा टीम मॅनेजमेंट कशा प्रकारचे डिसिजन घेते. पण त्याआधी षटक क्रमांक 3 जिथे आपण युवराज पाटीलकडे फोकस करूयात. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, इथून देखील एक्सपेक्ट करेल खरिवली संघ की चांगली गोलंदाजी केली जाईल. बोलतो या पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकी कडा होती वाटतं. ज्या पद्धतीने आपण एक्सप्रेशन पाहिले गोलंदाजाचे, कदाचित कडा असावी. पण तदनंतर जर बघितलं गेलं तर कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहतो आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 26-26. युवराज ऑप्शनच्या बाहेर आहे, हा देखील चांगला बॉल आहे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती पाहते, म्हणून हा गोलंदाज सक्सेसफुल आहे. कारण की बघा एका टप्प्यावरती चेंडूमध्ये फारसा वेग नाहीये, मीडियम पेसरची गोलंदाजी केली जाते. पण लेंथ लाईन आणि जे टप्पे पकडलेत आणि जो नॅचरल बाउन्स मिळतो ना तो महत्वाचा. बघा जे नॅचरली तुम्हाला स्विंग मिळतोय, जो नॅचरली जो बाउन्स मिळतोय त्याचा वापर देखील योग्य पद्धतीने केला तर मग तुम्ही सक्सेसफुल आहेत, आणि तेच गोष्ट युवराज पाटील करतोय. अजून एक चांगला बॉल हवेमध्ये, चेंडू इथे अपील तर स्ट्रॉंग केली जाईल. पण त्यानंतर पंचांचा इशारा येतोय की फलंदाज होईल बाद, कारण की बॅटची होती कडा आणि युवराजला मिळाला तिसऱ्या चेंडूवरती सफलता. पहिले 2 डॉट बॉल आले आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट क्रमांक 3 हा मैदानाच्या बाहेर परतेल. फलंदाज माघारी परतताना आपण पाहतोय नयन. चेंडू बाहेर होता आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 1 ने वाढती, टोटल धावसंख्या 27. बघा इंटरनॅशनल नियमांच्या नुसार जर बघितलं गेलं तर अनेकदा आपण पाहतो की तुम्ही जर शफल केलं तर सेकंड लाईन वाईडची असते ती ऍक्टिव्ह होत्या, पण ते नियम नाही आहेत आपल्याकडे. कदाचित ते नियम असते तर मी म्हणेन की फेअर डिलिव्हरी होती, पण इथे वाईट चेंडू दिला गेला. पंचांचा एक चांगला डिसिजन पाहायला मिळेल आणि वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती वाढली आहे 27-27 आकड्यावरती. मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव आलेली नव्हती, यावेळेस वाईटच्या स्वरूपामध्ये आपण धाव पाहायला मिळते. आणखी एक चांगला बॉल, बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर हवे चेंडू आणि एक सुंदर झेल टिपली गेली. आय थिंक सो कॅच ऑफ द डे असावा, एक चांगली झेल. हा पहा रिप्ले, निवृत्ती भुईर होते तिथे. क्विक ऍक्शन पाहायला मिळाली. रिॲक्शन टायमिंग पहा, बॅटची कडा घेतली, तदनंतर इथे डाईव्ह केलं गेलं. पहिला चेंडू दूर आहे आणि तदनंतर ओ हो जबरदस्त. हा रिप्ले जितका वेळा तुम्ही बघाल किंवा हे रिप्ले जितका वेळा तुम्ही पाहाल ना ते बघण्यासारखा, तितकाच आनंद देण्यासारखा. हे पहा चेंडूवरती पूर्णपणे झोकलं गेलं आणि तदनंतर खूप चांगली झेल.
अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला स्लिपमध्ये ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस तुम्हाला पकडाव्या लागतील. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये सर्वात टफेस्ट प्लेस जी असेल ना फिल्डिंग मधली ती शॉर्ट फाईंड लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन. कारण की तिथे रिॲक्शन टायमिंग तुम्हाला फारसा नसतो. क्विक रिॲक्ट करावं लागतं चेंडूला, कारण की चेंडूने बॅटची कडा घेतल्यानंतर वेगाने शरीरावरती चेंडू येत असतात. आणि त्याचं एक जिवंत ज्वलंत उदाहरण दाखवताना आपण क्षेत्ररक्षण निवृत्ती भोईरला पाहिलं. चांगली झेल कंप्लीट केली गेली, विकेट डाऊन झाला आणि तो म्हणजेच विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर परतले गेले. ज्या पद्धतीने आपण चर्चा केली होती की हर्षद नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत आणि मागचे 4 चेंडू हर्षद नॉन स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. बघा एका बाजूने हर्षदने 22 धावा बनवला, तुमचा प्रमुख फलंदाजा, त्याला स्ट्रायकर एंड वरती कसा आणावा ना हा प्रयत्न करावा लागेल किंवा या स्ट्रॅटेजीज बनवाव्या लागतील. पण चुका केलात, या चुका सुधाराव्या लागतील. आता मी म्हणेन की युवराज पाटीलने धावसंख्येची गती जी आहे ती पूर्णपणे थांबवण्याचं काम केलं. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतं आणि तदनंतर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 27-27. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर एकच वाईटच्या स्वरूपामध्ये धाव दिली गेली, बॅटची कडा घेऊन एकही धाव आली नाहीये. म्हणजे गोलंदाजी का कौतुक केलं जातं या गोलंदाजाचं, त्याचे उदाहरण त्याच्या कर्तृत्वाने मैदानामध्ये देताना युवराज. दिगाशी संघाकडनं बिलॉंग करताना आपण पाहतो आईगाव दिवी स्पोर्ट्स दिगाशी संघाकडनं खेळताना अनेकदा त्याला पाहिलं रेग्युलर क्रिकेट्स मध्ये, पण आज वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाकडनं रिप्रेझेंट करता. यावेळेस जर बघितलं गेलं तर शेवटचा अंतिम चेंडू, ये क्या हो रहा है, हर्षदने एक सिंगल धाव घेतली शेवटच्या अंतिम चेंडूवरती. प्रेझेन्स ऑफ माइंड कुठे आपला, कारण की मागच्या 6 चेंडू 5 चेंडू हर्षदला स्ट्राईक दिली नव्हती, 6व्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेतली आणि आता नॉन स्ट्रायकर एंडला पुन्हा पाहतील. चला टीम मीटिंग घेऊ नका, प्लीज बी फास्ट. या मैदानाचे केअरटेकर कुठे असतील? हा जो मैदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला अवेलेबल झाला, या मैदानाचे केअरटेकर्स कुठे असाल तर आपण कमेंट्री बॉक्सशी त्वरित संपर्क साधायचा आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. बॅक टू दी पुन्हा एकदा आपण जाऊया ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये फार महत्वाची गोष्ट असते. आणि हर्षद सारखा फलंदाज ही चुकी घडली आहे, कदाचित लक्ष नसावा, पण म्हणतात ना की जीवनामध्ये कोणतेही डिसिजन घ्या, मग तो बरोबर असू दे की चुकीचा असू दे, पण घेतलेला डिसिजन योग्य कसा करायचा आहे तुमच्या हातामध्ये असतं. आता तुम्ही डिसिजन घेतलाय तो योग्य कसा होईल याच्याकडे फोकस करावा लागेल. अजून देखील 6 चेंडू आहेत, मी म्हणेन की मॅच अजून संपलेलं नाहीये. या 6 चेंडू मध्ये 15-20 धावा आला मॅच बनेल. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज निवृत्ती, चेंजेस केले गेलेत. चर्चा केली होती आपण या गोष्टीची की गोलंदाज बॅक केला जाईल का गौतम पाटीलला, पण आता इथे चेंज केले गेले, परिवर्तन आणि कालाच्या प्रकारे किंवा तुम्ही जसजसे पुढे जाणार त्यामुळे चेंजेस करावे लागतात. 2 ऑप्शन होते, गौतमला पुन्हा एकदा बॅक करू शकले असे, पण यावेळेस थोडंसं थांबवलं गेलंय कारण की थोडासा मानसिक दबाव देखील गौतमवरती होता. पण पुन्हा दिसतील ऍक्शन मध्ये गौतम, कारण की चांगला गोलंदाज आहे गौतम देखील. चला निवृत्ती भोईर आता षटक क्रमांक 4 घेऊन प्रगती पथावरती. एक बेनिफिट कदाचित असू शकतो की निवृत्ती भोईर रेग्युलर गोलंदाज म्हणजे रेग्युलर गोलंदाजी नाही केलेली या स्पर्धेमध्ये, सो निवृत्तीच्या हातामध्ये चेंडू दिला. पहिलाच बॉल उडवला बॉल चाललाय सर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर आला पहिलाच बॉल वरती, पहिला ब्लास्ट. पण मी अनेकदा म्हणतोय की जीवनामध्ये सगळे काही नाद करा पण 5 गोष्टी कधीच करू नका. ते म्हणजे पहिला दारू, पारू, जुगार, पबजी आणि शेवटचा म्हणजे अंतिम जो सर्वात महत्वाचा जंगली रमी. कारण की महाराज जंगली रमी पे मत आवो. चला जाऊयात मॅचच्या दिशेने.
हा पहा पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये हवेमध्ये चेंडू आहे आणि हवेच्या जोखात बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. हा दुसरा लगातारचा एका रो मध्ये. धावसंख्या फळकावरती बघता बघता जोडला गेला 40. ज्या गोष्टीची आपण चर्चा केली होती मागच्या षटकामध्ये की म्हटलं होतं की जीवनामध्ये कुठलाही डिसिजन घ्या, घेतलेला डिसिजन योग्य कसा करायचा आहे तुमच्या हातामध्ये आहे. आणि तेच योग्य डिसिजन करताना आपण पाहिलं नीरजला. आणि त्याचबरोबर दुसऱ्या गोष्टीची चर्चा देखील केली होती की निवृत्ती भोईर जे गोलंदाजीवरती आलेत या स्पर्धेमध्ये त्यांनी रेग्युलर गोलंदाजी केलेली नाहीये, ऑप्शनल गोलंदाज म्हणून यूज केला गेला आणि थोडासा दबाव त्यांच्यावरती देखील होता. सो पहिला झोन बॉल वरती 2 मोठे फटके निवृत्ती भोईरच्या विपक्षामध्ये चढवले गेले आणि आता मॅचचं समीकरण देखील बदललं. 40 धावसंख्या. एस जे वडवली स्पोर्ट्स वडवली संघाच्या खेळाडू कक्षामध्ये आता थोडासा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की मागच्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये ते मायूस चेहरे पाहिले होते, निराशा होती कारण की धावा आल्या नव्हत्या. पण आता धावा यायला सुरुवात झाली. हवेचा वेग फायदेशीर ठरतोय. यानंतर होणारी मॅच दिनू स्पोर्ट्स घोटावडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग कुंदे. चला दिनू स्पोर्ट्स घोटावडे आणि जय बजरंग कुंदे संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण रेडी राहायचे. नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण जॉईन होऊयात, करूयात नाणेफेकीचा कौल. यानंतरची मॅच. या मैदानाच्या केअरटेकर्स आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधायचा. जातो मॅच कडे. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. चेंडू क्रमांक 3. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. परेश तिथे पोहोचतील, झेंडूला टिपला जाईल आणि त्यानंतर विकेट डाऊन होताना पाहायला मिळतं. तिसऱ्या चेंडूवरती विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर परतेल. फलंदाज नीरज होते बाद. मैदानाची सुंदरता आपण लाईव्ह स्क्रीनवरती पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने मैदानाची सुंदरता पाहायला मिळते. ग्रीनरी आहे पूर्णपणे. लेदर विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे विकेट फार सुंदर बनवली गेल्या. विकेटवरती मेहनत फार चांगली घेतली आणि इथे लेदरचे कोचिंग क्लासेस देखील पाहायला मिळतात, जे ग्रामीण भागावरती गरजेचं आहे. कारण की क्रिकेट आता इम्प्रूव्ह होत चाललंय. आपण अनेकदा पाहिलंय की आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडू जे आहेत ते लेदरची प्रॅक्टिस करण्यासाठी शहरामध्ये जावं लागतं, ट्रॅव्हलिंग फार होते. पण अशा प्रकारचे लेदरचे क्लासेस आपल्याकडे देखील अवेलेबल झालेत. सो मी म्हणेन की कोणाला लेदर क्रिकेटमध्ये नक्कीच आपल्याला एक स्वप्न पूर्ण करायचं असेल ना तर तुम्ही इथले लेदर क्लासेस सोबत जॉईन होऊ शकता. चांगली अकॅडमी पाहायला मिळते आणि खूप वर्षांपासून अनुभव जो आहे, चांगले कोच अवेलेबल आहेत. फिल्डिंग कोच, बॅटिंग कोच, बॉलिंग कोच, सगळ्या गोष्टी त्या अवेलेबल केलेल्या आहेत. लेग स्टंप वरती चेंडू, तदनंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल आणि तदनंतर एक सिंगल धाव. नाही, जे स्पोर्ट्स वडवली संघाच्या आता खेळाडू कक्षामध्ये म्हणत होते नको नको नको, कारण की हर्षद स्ट्राईक एंड वरती आहे ना. स्ट्राईक एंड वरती आता हर्षद आला. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि धावसंख्या 2 ने फळकावरती वाढला 42. चला नको तर म्हटलेत, हर्षद स्ट्राईक वरती आला. पण आता येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूवरती हर्षद काय कारनामे करतोय. निवृत्ती भोईर 14 धावा त्याच्या विपक्षामध्ये आलात. 1 विकेट निवृत्तीला मिळाला देखील, पण 2 मोठे फटके. इथे व्हाईट +1 एक्स्ट्रा धाव दिली गेली आहे. ऑप्सम वरती चांगला चेंडू, चांगला लेंथ वरती चेंडू ठेवला गेला आणि तदनंतर पंचांचा इशारा. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहिल. धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 42 आकडावरती. 4 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. 42 धावा फळकावरती पाहायला मिळतात. चेंडू क्रमांक 5 आणि 6 हे 2 अजून येणं देखील बाकी आहे. पहिला सत्र आपण पाहतोय. आपण पाहू शकाल जे युवा खेळाडू आहेत या क्रिकेटच्या विश्वामध्ये, लेदरच्या विश्वामध्ये एक आपलं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मेहनत करतायत ते सगळे खेळाडू आपण पाहू शकाल. फिटनेस फार महत्वाची गोष्ट असते क्रिकेटमध्ये. अनेकदा पाहिलंय ना की तुम्ही क्रिकेट खेळत असता, तुमच्याकडे फिटनेस नसेल तर तुम्ही तितका चांगला परफॉर्मन्स नाही देऊ शकत. सो फिटनेस फार महत्वाची असते आणि ते देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात. पिनू स्पोर्ट्स घोटावडेचे संघ मालक आदरणीय माणिकजी भोईर साहेब यांचा इथे शुभागमन झालाय. माणिकजी भोईर साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. बोला तयार.
ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, वन्स अगेन वाईड चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आदरणीय माणिकजी भोईर साहेबांचे ते शुभागमन झालंय. आमचे जवळचे मित्र निलेशजी जाधव यांचे भाऊजी माणिकजी भोईर साहेब, जे पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघाला रिप्रेझेंट करतायत, ज्यांचा संघ आहे, ज्यांच्या माध्यमातून तो संघ पुरस्कृत केला गेलाय, त्यांचं इथे शुभागमन झालंय. आणि आपलं देखील हार्दिक स्वागत आहे ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 सीझन 2 मध्ये. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका फटका फसलाय आणि तदनंतर झेल टिपली जाते आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. आणि इथून इनिंग देखील समाप्त झाले. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती प्रथमदा बॅटिंग करताना जोडल्या गेल्या 44 आणि 45 धावांचं आव्हान दिलं जाईल. ते टीम वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाच्या विपक्षामध्ये. आपण 2 संघांना लढताना पाहतोय, SJ वडवली स्पोर्ट्स वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ. धावा प्रथमतः बॅटिंग करताना बनवल्या 44-45 धावांचं दिलं गेलं आव्हान. 4 षटक हातामध्ये, या 45 धावा रोखल्या जातील की या 45 धावा बनवल्या जातील हे पाहूयात. त्याआधी जाऊयात आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे यानंतरचे होणारे मॅच करणार आहोत. नाणेफेकीचं कौल आणि नाणेफेकीचं कौल करण्यासाठी मी विनंती करेन कुणाल विषयाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. आणि हे नाणेफेकीचं कौल करण्यासाठी मी आदरणीय माणिकजी भोईर साहेबांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत पिनू स्पोर्ट्स घोटावडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला जय बजरंग कुंदे, राहुलजी पाटील आणि दीनाजी राऊत आणि विलासजी धनगर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय पिनू स्पोर्ट्स घोटावडे, जो माणिकजी भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. हॅलो, नक्कीच धन्यवाद. तर या टॉस का बॉस मध्ये आमच्या समवेत आमचे प्रमुख अतिथी आजच्या संपूर्ण दिवसभरातील माणिकजी भोईर साहेब. या 8 संघांपैकी एक संघ ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केला, घोटावडे संघाचे संघ मालक ज्यांनी हा संघ एक आम्हाला पुरस्कृत केला, माणिकजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करून घेतोय नाणेफेकीचा कौल. पिनू स्पोर्ट्स घोटावडे आणि विपक्ष असेल जय बजरंग कुंदे स्पोर्ट्स कुंदे. या 2 महत्वपूर्ण संघांमध्ये होईल एक महत्वपूर्ण लढत. मान्यवरांच्या शुभ हस्ते झाला नाणेफेकीचा कबूल. छापा पडलाय, छापा मागला होता. घोटावडे संघ आपण नाणेफेकी जिंकला. तोपर्यंत मी मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघ आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. दुपारचं सत्र संपलंय, संध्याकाळच्या सत्राकडे आपण बोलतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये या विकेट वरती आपण सध्या विकेट पाहतोय, ही पिच पाहतोय, बॅटिंग पिच आहे. प्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. नक्कीच नेहमीप्रमाणे सगळ्या संघांनी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही समोरच्या संघाची बॅटिंग लाईनअप ओळखता, त्या धावा किती रोखल्या जातील 4 षटकांमध्ये? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आणि उर्वरित 3 षटकं अशी 4 षटकं हाताळायची आहेत. ही 4 षटकं हाताळण्यासाठी असा कोणता गोलंदाज असेल की त्याच्या गोलंदाजीची धार तुम्ही प्रथमतः गोलंदाजी करत असताना मैदानात दाखवाल? मयूर आणि विरुची. नक्कीच दोन्ही गोलंदाजांवरती जाऊया. जे बजरंग कुंदे स्पोर्ट्स कुंदेचे कर्णधार आमच्या समवेत जोडले गेलेत. आपण जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? बॅटिंगच केली असती. नक्कीच आपल्या मनासारखा कौल लागलाय. नक्कीच प्रथमतः बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना 4 ओव्हर असतील आणि 4 ओव्हर मध्ये टार्गेट काय दिलं जाईल? 40 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. 40+ धावा नक्कीच मारण्याचा तुमची मनशा असेल. 40 धावा मारण्यामध्ये कोणता असा एखादा फलंदाज असेल की त्याची एक वादली केली मैदानात तुम्हाला नक्कीच आवडेल? आहे ओमकार आणि वैभवच्या जास्त विश्वास आहे माझा. नक्कीच ओमकार आणि वैभव वैभववरती विश्वास दाखवलाय. दोन्ही कर्णधारांना आणि दोन्ही संघांना असतील लाख लाख शुभेच्छा. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समवेत जोडले जातील. भिवंडीचा एक गोड आवाज मोनितजी पाटील साहेब, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. धन्यवाद कुणाल. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण चालू असलेली मॅच पाहतो. एका बाजूने वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली, त्यांच्या विपक्षामध्ये SJ वडवली स्पोर्ट्स वडवली, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि एक रंगतदार मॅच आहे. प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फलकावरती बनवल्या गेल्या टोटल 44-45 धावांचं आव्हान दिलाय. 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती उमेश आणि परेशची ही पारंपरिक रेग्युलर सलामीची जोडी.
पहिलाच बॉल हलक्या गतीने कट केला आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली गेली आहे. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती जोडली जाताना जिथे चेंडू क्रमांक पहिला समाप्त झालाय. धावा फळकावरती बनवायच्यात 45 रनचेस दिला गेलाय. आता इथून 45 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे पाहावं लागेल. आपण नुकताच पाहतोय टेनिस क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा चालू आहे ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन फर्स्ट पाहायला मिळते, ज्यामध्ये बरेचसे असे खेळाडू आहेत जे ग्रामीण भागातून आपल्या गावाकडनं रिप्रेझेंट करताना आता एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन पोहोचले आहेत. सो आता क्रिकेटमध्ये देखील प्रसिद्धी लाभत चालली आहे. टेनिस क्रिकेटला देखील फार उंची मोठी वाटत चालली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना जे मेहनत घेतात प्रॅक्टिस करतायत त्यांना एक चांगली स्पर्धा बनेल. आणि ज्यावेळेस 2008ला आपण पाहिलं होतं ना की इंडियन प्रीमियर लीग IPLची ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, सुरुवात अशी छोटी होती, पण आता गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतो ना की IPLच्या माध्यमातून इंडियन क्रिकेट संघाला अनेक सारे खेळाडू सापडले. त्यामुळे आता ISPLच्या माध्यमातून मी म्हणेन की टेनिस क्रिकेटचे देखील खूप सारे खेळाडू नवीन नवीन चेहरे मिळतील, ज्यामध्ये नवीन नियम देखील पाहिलेत. काहीतरी एक वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये सर्वात लांब जर षटकार मारला तर 9 धावा दिल्या जातात. टेप बॉलचं देखील, टेप बॉल जर क्रिकेट पाहायला गेला तर पाकिस्तानमध्ये फार जास्त खेळवला जातोय. इंडियामध्ये टेप बॉलचं तितकासा क्रेज नाहीये, पण ISPLच्या माध्यमातून एक नवीन प्रयत्न आहे की इंडियामध्ये देखील टेप बॉल लॉन्च केला जाईल. या 2 प्रयत्नामध्ये उतरले गेले ISPL. यावेळेस पहा मोठा फटका, बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, सरळ निघून जातोय. इट्स अ कडक. ती पायाने गोलंदाजी केली, बॅटिंग केली आपल्या खांद्याचा वापर करताना आणि क्षेत्ररक्षण देखील पायाने केलंय. सो यापेक्षा मोठं उदाहरण तुम्ही जर निगेटिव्ह मध्ये असाल किंवा तुम्ही खचले असाल ना, तर मी म्हणेन की आमिरला डोळ्यासमोर ठेवा. हात नसताना देखील बघा, जे आपल्याकडे नाहीये ना याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे आणि त्याचा वापर आपण कसा करू शकतो ना याकडे फोकस केला तर कदाचित जीवनामध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकाल. आणि त्याच गोष्टी वापरायच्या आहेत. क्रिकेटमध्ये देखील मी अनेकदा म्हणतोय की तुमच्याकडे जे काय आहे ना त्याचा वापर करा आणि जिंकण्याची जिद्द ठेवा. या मॅच मध्ये देखील म्हणेन मी तेच बोलतो. तयार, फटका सुरेख डीप बॅकवर्ड स्पेअरला तिथे क्षेत्ररक्षक दाखल होते. बनून राहिलेत फक्त दर्शक. चेंडू निघून जातोय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं येतोय 6 धावांसाठी 6 षटकार. नक्कीच सर, तुम्ही म्हटलं जर आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही. जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्हाला मरण नाहीये. आत्मविश्वास बाळगावा लागेल. मॅच अजून संपली नाहीये. मॅचला खऱ्या अर्थानं आता सुरुवात झाली आहे. समीकरण बनलंय. येणारे 20 चेंडू आणि 31 धावा जमवायच्या आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटने आले होते. स्विंग अँड मिस. बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. क्रुशियल मोमेंटला डॉट बॉल येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज तनुमयला पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकार देखील खेळलेत, परंतु त्यानंतर कुठेतरी कमबॅक केलंय. कलात्मकता दाखवली. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक साठी तयार आहेत तन्मय. यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल. लगातारचे 2 षटकार आणि त्यानंतरचे लगातारचे 2 चेंडू आलेत निर्धाव. षटक क्रमांक 1 ला झाली समाप्ती. पॉवर प्लेचं षटक संपलंय. उमेशने तब्बल 13 धावा आतापर्यंत जमवल्यात आणि परेश 1 चेंडूचा सामना केलाय. 1 धाव आपल्या खात्यामध्ये ऍड केली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे.
चला मॅचला करायची सुरुवात आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिल्याची समाप्त झाली आहे. जर षटक क्रमांक 1चा जर विचार केला, पहिल्या चेंडूवर एक सिंगल, त्यानंतर मात्र एक पुन्हा सिंगल, त्यानंतर मात्र उमेश नावाच्या फलंदाजानं एक वादली खेळी निर्माण केली. 2 चेंडूंवरती 2 कडक पहार, वाघाची डहार, फोडला पहार आणि दाखवला षटकार. असे 2 षटकार ठोकले. धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचवलंय. त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कर्णधारानं लावलंय सूरजला गोलंदाजी मार्क वरती. टार्गेट असेल 45 धावा. ही टार्गेट पार करायचंय. 4 षटकांची ही मॅच, 4 ओव्हर मध्ये 45 धावा चेस करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक मार्गस्थ सूरज आलाय गोलंदाजी मार्क वरती. समोर असेल परेश, आतापर्यंत 1 या आकड्यावरती खेळतोय. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील देखील केली जाते. पंच स्तब्ध राहतायत. आमच्यापर्यंत निर्णय येतोय हा असेल सक्सेसफुल बॉल. डॉट बॉलची सांगता झाली आहे जरूर. षटक क्रमांक दुसऱ्याला समाप्ती झाली आहे. वाईट साठी रिव्ह्यू नसेल. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच आम्ही बोलतोय. तिसरे पंच आमचे लागतील स्क्रीन वरती. या तिसरे पंच तुम्ही लागायचं आहे आम्हाला. वाईट साठी नक्कीच तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवला जातोय. वाईट साठी षटक क्रमांक दुसरा आपण प्रगतीपथावर पाहतोय. फेअर डिलिव्हरी, सक्सेसफुल बॉल ठरलाय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. फेअर डिलिव्हरी, सक्सेसफुल बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चला मॅचला करायची सुरुवात मित्रांनो. ही संपूर्ण स्पर्धा आपलीच आपल्या असोसिएशन, आपल्याच भेटीसाठी, आपल्या खेळाडूंसाठी सज्ज केली आहे. ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे महासंग्राम आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. सूरजला पहिला डॉट बॉल आलाय जरूर. यावेळी मात्र फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलेत खाली. विकेट किपर टिपला झेल आणि बॅटर बरेचसा मात्र संपला खेळ. बॅक टू पवेलियन. धन्यवाद डीजे. सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये परेश दाखल झाला होता. तब्बल 3 चेंडू खेळले. 3 चेंडूंमध्ये 1 धाव जमवली आहे आणि स्वस्तात बाद होतोय परेश. बाद झाल्यानंतर धक्का 1 लागला. त्यानंतर मात्र स्वतः कर्णधार सागर पाटील, ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे मुख्य सल्लागार म्हणून या पदावर कार्यरत असलेले ओमसाई क्रिकेट असोसिएशन मधील एक मोठं नाव सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 1 डाऊन मध्ये आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती सागर पाटील स्ट्राइक एंड वरती असतील. समोर असेल सूरज नावाचं बादल. सूरजने देखील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त केलाय आणि 2 चेंडूंमध्ये 1 विकेटचं पतन आणि एकही धाव खर्च केली नाहीये. सुरेख गोलंदाजी, सुरेख सुरेख लाजवाब. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सूरज आहे तयार. समोर असेल सागर पाटील. फटका पुन्हा एकदा. मोठा ब्लास्ट करण्याच्या नादामध्ये बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय प्रगती पथावर. सूरज गोलंदाजी मार्क वरती. काय सुरेख गोलंदाजी झाली. आजवर खेळलेलं क्रिकेट, असलेलं टॅलेंट, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या सर्व गोष्टी गोलंदाजी करत असताना दाखवतोय गोलंदाज सूरज. सुरेख गोलंदाजी. राईट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा तयार आहेत सूरज. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल झाला नाहीये. अलाउंड द कार्पेट खेळून काढलाय. 1 सिंगल जरूर मिळाली आहे. स्ट्राइक रोटेट होते. षटकार चौकारांना जितकं महत्व सर, तितकंच महत्व या क्रिकेटच्या मैदानामध्ये
सिंगल डबलला देखील असतं स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं असतं. सिंगल डबलने धावफलक स्थिर तर न राहता धावफलकामध्ये 1-2 धावा ऍड होत राहतात आणि धावफलक बदलत राहतं. नक्कीच कुणाल अगदी बरोबर उल्लेख केला. आणि अनेकदा आपण म्हणतोय ना की मोठ्या फटक्यांना महत्व फारसा नसेल, कारण की बघा 4 षटकाची मॅच 24 चेंडूमध्ये तुम्ही 24 मोठे फटके नाही मारू शकत. सो डबल सिंगल फार महत्वाचे असतात कुठल्याही मॅच मध्ये. बघा तुम्ही जितक्या डबल सिंगल जितके स्ट्राईक रोटेशन चांगल्या पद्धतीने कराल तितकेच तुम्ही विजयाची वाटचाल देखील चांगली कराल. कारण की डबल सिंगल फार इम्पॅक्ट करतात, कारण की जिथे मोठे फटके येत नाही ना तिथे या डबल सिंगल मॅचच्या जवळ इक्वेशन घेऊन जात असतं. सो तिथे तुम्हाला थोडासा फोकस करावा लागेल. आणि याच मिळालेल्या सिंगल डबल शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी कारणीभूत ठरतात. तुम्ही मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये डॉट बॉल खेळता आणि जर का डॉट बॉल खेळली त्याऐवजी सिंगल किती महत्वाची असते ती नक्कीच आपल्याला ठरवून जाते शेवटच्या ओव्हरमध्ये. यावेळी पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज लागते. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. विकेट क्रमांक 2चं होतोय पतन. फलंदाज उमेश होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय दुसरा. बॅक टू पवेलियन. धन्यवाद डीजे. काय गोलंदाजी हाताळली आतापर्यंत सूरज नावाच्या गोलंदाजानं. सूरज मालीला आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना आतापर्यंत 5 चेंडू हाताळले तर 5 चेंडूंमध्ये 1 धाव फक्त खर्च केली आहे आणि 2 विकेट मिळवल्यात. सुरेख गोलंदाजी. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय 2 विकेटचं पतन केलंय आणि 1 धाव फक्त खर्च केली आहे. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 2 मधील. शेवटचा बॉल रिव्हर्सचा अस्त्र काढण्यामध्ये अनसक्सेसफुल ठरत आहे. कुठेतरी जागा निर्माण करण्याच्या नादामध्ये यष्ट्यांच्या मधोमध ठेवला होता, स्वतःला रोखलं. रिव्हर्स करण्यामध्ये अनसक्सेसफुल ठरतायत. काय गोलंदाजी. षटक क्रमांक 2 जर आपण विचार केला तर तब्बल 3 चेंडू निर्धाव आणि 2 विकेट आणि 1 धाव फक्त सिंगल दिली आहे. सुरेख गोलंदाजी. द मॅन फ्रॉम वडवली सूरज माली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं. दुसरं षटक हाताळलं आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या आणि फक्त 1 सिंगल धाव दिली आहे. सुरेख गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये झालंय. क्लास दाखवलाय आपल्या गोलंदाजीचा सूरज मालीनं. चला नेक्स्ट मॅच साठी देखील तयार राहायचंय. जे बजरंग कुंदे स्पोर्ट्स कुंदे आणि पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघ. घोटावडे संघाचे कर्णधार आणि मालक देखील आमच्या समवेत जोडले गेले. तर मनीष भोईर साहेबांनी हा संघ या स्पर्धेसाठी आम्हाला पुरस्कृत केलाय आणि मान्यवर देखील आमच्या समवेत व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मान्यवरांचं देखील मी संपूर्ण असोसिएशनच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं करेल पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेनं. काय घडलंय समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल आणि विजयासाठी 30 धावांची गरज. 12 बॉल 30 धावा चेस करायच्यात. सरासरी असेल या ओव्हर मध्ये प्रत्येक षटकामागे कमीत कमी 15 धावा चेस करायच्यात. काटेकी टक्कर आपल्याला पाहायला भेटेल. येणारे 2 षटक आणि विजयासाठी 30 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकता एक हार्ड हिटर बॅटर, एक धावांसाठी भुकेलेला वाघ सागर पाटील या संपूर्ण आयोजन समितीचा एक महत्वपूर्ण आधार आणि एक महत्वपूर्ण असा स्तंभ
यावेळी मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, डॉट बॉलची सांगता होतीये. 12 बॉल 30 धावांची गरज असताना महत्वाच्या वेळी क्रुशल मोमेंटला डॉट बॉल नक्कीच आलाय. बघा जे काम केलं होतं पहिल्या पूर्वार्धामध्ये युवराज पाटीलने तेच काम केलं यावेळेस गोलंदाजी करताना सूरजने. त्यामुळे चांगली गोलंदाजी झाली आणि आता इक्वेशन 11-30 आहे ना, मी म्हणेन थोडंसं का होईना पण गोलंदाजांना इथून बेनिफिट मिळेल. पुढचा बॉल ऑफ समच्या बाहेर नाही, अशा प्रकारच्या धावा दिल्या तर मग मॅच पुन्हा बनताना दिसेल. कारण की बनवायच्या 11 मध्ये 29, 1 ते 2 मोठे फटके मॅच बनेल. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक धावा फार महत्वाच्या आहेत. प्रत्येक धावा खर्च करताना विचार करून खर्च करावा लागेल. नक्कीच या अवांतर धावा शेवटच्या मोमेंटला तुमच्या डोळ्यांमध्ये कुठेतरी दुःखाचे अश्रू येऊन ठेवतील. या अवांतर धावा कुठेतरी शेवटच्या मोमेंटला कारणीभूत ठरत असतात अपराजय होण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय, क्षेत्र ते दाखल होतात. यास जेल टिपला गेला. सागर पाटीलचा या ठिकाणी संपलाय खेळ. सागर पाटील बॅक टू पवेलियन. मध्ये टी या शब्दाला खूप महत्व मानलं जातं सर. टी फॉर टेम्परमेंट, टी फॉर टायमिंग आणि टी फॉर टेक्निक. टेक्निक सुरेख होतं. ऑफ साईडचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता, ऑफ साईडलाच उडवण्याचा प्रयत्न केला परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. चेंडू हवेमध्ये गेला, क्षेत्ररक्षक देखील सुखरूप आले, शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एक सुरेख झेल टिपला. परिणामी सागर पाटील एक मोठा वाघ तंबूच्या दिशेला आपण परतताना पाहतोय. बघा आता जर बघितलं गेलं तर तिसरं षटक प्रगती पथावरती असताना चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 2. हे 4 चेंडू आहेत ना ते कुणाला महत्वाचे आहेत. या 4 चेंडूवरती 2 मोठे फटके आले, मॅच तुम्हाला जवळ वाटेल. या 4 चेंडू अगदी सेफली लँड केले, डबल सिंगल जरी आल्या 4 चेंडूवरती 4 तरी मॅच दूर आहे. त्यामुळे इथे थोडंसं फोकस करावा लागेल. अंतिम 6 चेंडूवरती क्रिकेट जितका शारीरिक खेळ तितका मानसिकतेचा खेळ देखील आहे. अनेकदा पाहिलं ना की 6-20+ इक्वेशन असेल 6 चेंडूमध्ये तर तो पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये वेगळा असेल, पण 6 चेंडू आणि 20च्या आतमध्ये असेल तर थोडासा वेगळा दिसतो. त्यामुळे आता इथून बॅटिंग करताना 20च्या आतमध्ये शेवटच्या अंतिम 6 चेंडूवरती कशा धावा येतील ना याकडे थोडंसं लक्ष टाकावं लागेल. परंतु आपण पाहत असतो क्रिकेटच्या विश्वामध्ये सेकंड लास्ट ओव्हर खूप महत्वाची मानली जाते. तर का तर शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा ठेवल्या जातील हे डिपेंड करतं सेकंड लास्ट ओव्हर. आणि ती सेकंड लास्ट ओव्हर हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती रोहनला आतापर्यंत तरी सुरेख गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू हाताळलेत. चेंडूंमध्ये सागर पाटीलला परतवलंय. एक वाईड बॉल देखील हाताळला होता परंतु सुरेख गोलंदाजी झाली. आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्यात. काय गोलंदाजी, चांगली गोलंदाजी चालू आहे. षटक क्रमांक 2 थोडासा मॅचला कलाटणी देणारा आपण पाहिलंय. आता 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आपण रोहनला गोलंदाज पाहतो. गोलंदाजीवरती धावा फळकावरती जर बघितलं गेलं तर टोटल फळकावरती पाहायला मिळतात 17. माझ्या बनवायच्यात अजून देखील 28 जावा. 9 चेंडू 28 जावा. गोलंदाज तयार होत आहे. चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीवरती गोलंदाज रोहन. वडवली स्पोर्ट्स वडवली संघाला आपण मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना ज्यावेळेस आले होते त्यावेळेस धावा बनल्या नव्हत्या तितक्या चांगल्या पद्धतीने, पण शेवटच्या षटकाचा बेनिफिट मिळेल. हवेमध्ये मिळाली विकेट. रोहित माघारी परततील ही सर्वात महत्वाची विकेट असू शकते, कारण की रोहित असा एकमेव फलंदाज होता जो या मॅचला पुढे घेऊन जाण्याची क्षमता ठेवतोय. आणि आता रोहित परतले गेलेत आणि आता बॅटिंग वरती आपण सचिन पाटीलला पाहतोय, अजून एक विस्फोटक फलंदाज. या षटकामध्ये झाली होती. 2 मोठे ब्लास्ट केले होते. त्यानंतर एक निर्णयात्मक षटक, कलात्मक षटक सूरज माळी नावाच्या गोलंदाजानं हाताळलं. या संपूर्ण स्पर्धेमधील एक महत्वपूर्ण जर गोलंदाजी केली असेल ना तर सूरज माळी वडवली या संघाकडनं केली असताना सूरज माळीनं केली आहे. द मॅन फ्रॉम वडवली. काय गोलंदाजी आणि या संपूर्ण दिवसभरातील एक सुरेख गोलंदाजी. कारण जर खेळपट्टीचा जर विचार केला आपण सर तर ही खेळपट्टी आतापर्यंत गेले 2 दिवस फलंदाजाच्या बाजूने विचार करते, फलंदाजांना नक्कीच सपोर्ट करते. परंतु आजच्या या मॅच मध्ये सूरजला रोहनला खऱ्या अर्थानं कुठेतरी ही खेळपट्टी मदत करताना आपण पाहतोय.
राईट आर्म ओव्हर द विकेटने आले रोहन. खोलवर टप्प्याचा चेंडू याही वेळी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि 3 यष्टांच्या मध्ये परफेक्ट लँड केला होता चेंडूला. नक्कीच एक सिंगल जरूर मिळेल. सिंगल डबलने काम मात्र चालणार नाहीये. समीकरण मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलने बदलणार नाहीये. थोडक्यात बदलेल पण मॅच आपल्याला जर जवळ आणायची असेल तर या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं. जर आपण विचार केला आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. नक्कीच सूरजच्या पावलांवर पाऊल ठेवत रोहनने देखील गोलंदाजी केली आहे. नक्कीच रिव्हर्सचं ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न केला. सिंगल धाव नक्कीच चोरून काढण्याचं मनशा होती. स्वतःला रोखलं. डॉट बॉल येतोय षटक क्रमांक 3 मधील. डॉट बॉलच्या संगतीने षटक क्रमांक 3 झाली आहे समाप्ती आणि धावफलकावरती आपण पाहताय 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचवलाय. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन झालंय. पहिल्या षटकाचा जर विचार केला एक सिंगल त्यानंतर 2 चेंडूंवरती 2 कराडे प्रहार, 14 धावा आणि एकही विकेट नाही. त्यानंतर मात्र सूरज माली तो मॅन फ्रॉम वडवली गोलंदाजी ट्रॅक वरती आले. पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर एक विकेट, परत एक डॉट बॉल, एक सिंगल, विकेट आणि डॉट बॉल अशी दुसरी ओव्हर कंप्लीट केली. 2 धावा फक्त खर्च केल्या, सॉरी 1 धाव फक्त खर्च केली आणि 2 विकेटचं पतन केलं. त्यानंतर रोहन आला गोलंदाजी मार्क वरती एक निर्णयात्मक षटक हाताळण्यासाठी. पहिला आला डॉट बॉल, त्यानंतर एक वाईड, एक धाव घेतली गेली, त्यानंतर मात्र एक विकेट, त्यानंतर पुन्हा एक सिंगल मिळाली, त्यानंतर एक विकेट, एक सिंगल अशा 3 धावा खर्च केल्या आणि मात्र 2 विकेटचं देखील पतन केलं. 4 गडी आतापर्यंत गमावून बसलाय खरिवली संघ. वीर बजरंग प्रतिष्ठान खरिवली संघ आपण खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. चला 6-27 आणि बॅटिंग वरती फलंदाज आपण सचिन पाटीलला पाहतोय. आय थिंक सो या हंगामामध्ये सचिन पाटीलने 6 चेंडू 5 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. सो आता अशाच प्रकारचं एक्सपेक्ट केलं जाईल की बॅटिंग केली जाईल. हा पहा पहिलाच बॉल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ ला क्लिअर करतोय. ही ताकद आहे सचिन पाटीलची, ही ताकद आहे सचिन, ही नजाकत आहे सचिन पाटीलची आणि ती मैदानामध्ये दाखवायला सुरुवात. पहिलाच बॉल 6 धावा. नक्कीच ना. की एक असा फलंदाज हवाय की जो पिच हिटिंग करू शकतो. या मोमेंट वरती मिडल ऑर्डरला येऊन स्ट्रॉंग बॅटिंग करू शकतो आणि मी म्हणेन की या कंडिशन मध्ये सचिन पाटील सारखा दुसरा फलंदाज नसावा मग कोणी. कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग करत आलाय सातत्याने ग्रामीण क्रिकेट मधून एस एस स्पोर्ट्स ठाणे संघाकडनं खेळताना, त्यामुळे मी म्हणेन की आता त्याचा बेनिफिट टीम वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाला होईल. पहिलाच बॉल वरती 6 धावा आला. आता समीकरण जर बघितलं तर 5 मध्ये बनवायच्या धावा 21. नक्कीच या खेळपट्टीचा जर विचार केला आणि या पोझिशनचा जर विचार केला सर तर नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील जर एक मोठं नाव आठवतं युवराज सिंग, सुरेश रैना सरांचा. ही 2 अशी नावं ही कोणत्याही पोझिशन मध्ये पाठवा ती आपल्या संघाला नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावरती घेऊन जात होते. युवराज सरांचं नाव घ्यावं, रैना सरांचं नाव घ्यावं, द मिस्टर IPL म्हणून देखील ओळखलं जातं आणि त्याच पोझिशन वरती पुढचा बॉल इथे चित्र वेगळं दिसतंय. बॅटची खडा घेतली आणि तदनंतर फलंदाज सचिन पाटीलला माघारी परतावं लागेल. विकेट डाऊन होतं आणि या विकेट नव्हे, ही कॅच नव्हे तर ही पूर्णपणे मॅच आहे. खरंच कुठेतरी म्हटलं तरी योग्य ठरेल. ही कॅच नाहीये तर मॅच आहे खऱ्या अर्थानं. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 6 लागतोय. एक मोठा धक्का लागतोय. बघा आपण रिप्ले मध्ये पाहतोय 5वा धक्का लागतोय. चेंडू पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू मध्ये बाउन्स नव्हता, त्यामुळे थोडासा स्ट्रगल करायला लागला आणि बॅट स्विंग जर बघितलं तर ऑप्शनच्या खूप जास्त बाहेरचा आणि इतक्या बाहेरचे चेंडू तुम्ही ऑन साइडला नाही खेळू शकत, आडव्या पट्ट्याचे फटके नाही करू शकत. मी म्हणेन की सचिन पाटीलचं शॉर्ट सिलेक्शन चुकीचं ठरलं, त्यामुळे बॅटची एज लागली. पण मागच्या चेंडूवरती जर बघितलं लॉंग ऑफला क्लिअर करताना खेळले होते, इथे देखील सरळ बॅटने खेळले असते तर कदाचित मोठा फटका पाहायला मिळाला असता. पण प्रेझेन्स ऑफ पॉइंट ऑन साइडला खेळायला गेले आणि विकेट गमावला गेला आणि आता मॅचचं समीकरण देखील बदललंय. 4 मध्ये बनवायचे 21. पण तो सचिनचं देखील मी कौतुक करेल. मॅच मध्ये कुठेतरी रंगत अशी निर्माण केली होती. एक ट्विस्ट आणलं होतं त्या षटकारानं. पहिल्याच बॉल वरती एक मोठा षटकार ठोकला होता.
चला जाऊया मैदानाच्या दिशेने. 4 बॉल 21 धावांची गरज. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, विकेट किपर येतात चेंडू खाली. नक्कीच सक्सेसफुल झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 6वा. चला आमचे तिसरे पंच या चेक केला जाईल. भीमासाठी इथून प्लेयर रिव्ह्यू आहे का? अंपायर्स रिव्ह्यू आहे. प्लेयर रिव्ह्यू अलाउड नाही आहेत ना, अंपायर्स रिव्ह्यू आहेत ना फक्त. भीमासाठी आहे एक सक्सेसफुल रिव्ह्यू. चला इथे रिव्ह्यू चेक केला जाईल. क्रुशल मोमेंट वरती आहे. इथे नो चेंडू असेल तर विकेट देखील वाचेल, एक धाव तरी एक्स्ट्रा मिळेल आणि येणारा पुढचा चेंडू आहे तो फ्रीडचा देखील असेल. असं सगळ्या गोष्टी आहेत. पण फेअर डिलिव्हरी असेल तर फलंदाजाला माघारी परतावं लागेल. चेक करतायत आणि पंचांचा इशारा इट्स नो बॉल. जीवनदान मिळाला. अजून देखील कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय आणि आता संधी मिळाली. आता संधीचं सोनं करावं लागेल. नक्कीच एक संधी निर्माण झाली आहे. झेल टिपली होती परंतु पंच आमचे कुठेतरी आमच्यापर्यंत आले. तिसऱ्या पंचांना आमच्या निर्णयासाठी बोलवलं गेलं. एक विमर चेंडू हाताळला गेलाय. संधी निर्माण झाली आहे आणि समीकरण मैदानाच्या आतमध्ये मात्र बनलंय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल खरिवली संघाला तब्बल 19 धावा. 3 मोठे फटके, 3 मोठे ब्लास्ट, 3 षटकार आणि सामन्याच्या दिशेनं वळेल. 4 चेंडू 19 धावा. गोलंदाज यार उडवलाय उडवलाय. बॉल चाललाय चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकाराकरिता. आणि आता मॅचचं समीकरण देखील बदलेल कारण की 3 चेंडू 13 धावा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. कुणाल आठवेल मग मला सकाळच्या दिवसामध्ये ज्यावेळेस खरिवलीचा खेळाडू आपण पाहिला होता, करणला आपण खरिवलीचा पाहिला होता. अशाच प्रकारची सिच्युएशन त्यावेळेस देखील 3 चेंडू 13चं इक्वेशन पाहिजे होतं आणि मोठे फटके आपण पाहिले त्याच्या बॅटमधनं आणि मॅचला फिनिश केली होती. आता सेम तशाच प्रकारची सिच्युएशन मैदानामध्ये पाहतोय आणि जिथे बॅटिंग वरती आता स्ट्रायकर एंड वरती आपण सलमान. नक्कीच सर असं म्हटलं जातं पावसात नाचणारा मोर आणि मैदानात वाऱ्याचा जोर कुठेतरी फलंदाजांना मदत करत असतो आणि तोच वाऱ्याचा जोर, त्या वाऱ्याच्या जोराचा फायदा घेतला. लॉंग लेगला तिथे क्षेत्ररक्षक दाखल देखील होते परंतु फटका तिकडे सजवला गेला आणि वाऱ्याच्या वेगानं चेंडू भिडवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी एक षटकार नक्कीच आला. विकीच्या विपक्षामध्ये षटकार आणि बघा षटकाराला आला शेजारी वाढले. सिली मिड ऑफ तैनात केला गेला. खेळाडू जवळ आणला. अनेकदा दबाव टाकण्यासाठी अशा प्रकारचं फील्ड सेटअप आपण पाहत असतो. 3 चेंडू 3-13. बोलत या उडवण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड. हो हो इट्स हाय अँड हँडसम. Beautiful, so beautiful, so elegant, just looking like a wow, and it is a wow 6. सलामी देणारा इव्हन क्वालिटीचा एक सुरेख देखना स्ट्रेट डाईव्ह षटकार आमच्या समालोचन कक्षेमध्ये आला. नक्कीच आम्हाला देखील आमची खुर्ची सोडून पळावं लागलं बाजूला. एक देखना सुरेख फटका आमच्या समोर येऊन ठेपला. एस जे वडवली स्पोर्ट्स वडवली संघ आता एक्सपेक्ट करेल की एक चांगला चेंडू मॅच पूर्णपणे हातामध्ये. पण येणाऱ्या आता 2 मध्ये 7 बनवायचे आहेत. बघा इथे 2 धावा जरी बनवल्या गेल्या, 1 धाव जरी बनवली गेली किंवा षटकार जरी आला तरी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जिवंत आहे. सो 3 कंडिशन्स आहेत. इथे एकतर 1 धाव बनवा, एकतर मोठा फटका मारा. या 2 कंडिशन मधला एक कंडिशन चॉईस करावी लागेल पण शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार आहे. हे तर नक्कीच. आणि जर या चेंडूवरती डॉट बॉल आला आणि पुढच्या चेंडूवरती जरी 6 धावा लगावल्या तरी या ठिकाणी संघ विजयी होईल. एच स्पोर्ट्स वडवली. कारण या स्पर्धेचा एक महत्वपूर्ण नियम कंपल्सरी ट्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. चेंजेस बघा आता सिली मिड ऑफ प्लेयर जो आहे पंचाने सूचना केली असेल प्लेयरला तिथे ज्यावेळेस चेंडू लँड केला जाईल त्यावेळेस तो रिॲक्ट नाही करू शकत किंवा कुठलाच प्रकारचा आवाज देखील कॉलिंग नाही करू शकत. 2 चेंडू 7 धाब्यांची गरज आहे. सिली मिड ऑफ होता तो सिली मिड ऑन आणला गेलाय. या बाजूचा या बाजूला गेलाय. थोडस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. 2 चेंडू 7 धावा. जबरदस्त मॅच. येईल का मोठा फटका? आणि 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 उडवलाय. चलो मैच में अभी भी कहानी में अभी भी ट्विस्ट बाकी है. 1 चेंडू 1 धावेची गरज. एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त मॅच रंगली. नक्कीच खरिवली संघाच्या आपण डगआउट मध्ये देखील पाहू शकतो कर्णधार देखील
जोशामध्ये आले तर संपूर्ण डगआउट मध्ये एक आनंदमय वातावरण निर्माण झाले. 6 चेंडू आणि तब्बल षटकार 3 षटकार एका रो मध्ये जोडले गेले. 19 धावा पाहिजे होता 4 चेंडू मध्ये. चला स्पीडअप करा. 1 चेंडू एका धावेची गरज आहे. नक्की 6 चेंडू 27 धावा डिफेन्स करत असताना विकी वारखेडे वरती करारे प्रहार केलेत. बॅटर आपण पाहतोय फलंदाज. धन्यवाद. सागर पाटील आपण खेळाडू कक्ष सोडू नका. सागर पाटील खेळाडू कक्ष सोडू नका. स्पीडअप करा. खरिवली संघासाठी देखील असे सूचना जल्लोष करायचा आहे पण मैदानाच्या आतमध्ये मात्र जायचं नाहीये. मैदानाच्या बाहेर हे मैदान आपल्याला एका व्यक्तीकडनं पुरस्कृत केलं गेलं आणि या मैदानाचा सन्मान करायचं. ही खेळपट्टी आपल्याला खेळण्यासाठी फक्त प्राप्त झाली आहे. चला स्पीडअप करायचंय. 1 चेंडू विजयासाठी धाब्यांची गरज आहे. 1 अजून देखील मॅच जिवंत आहे. अजून देखील मी म्हणेन की तो 1 चांगला चेंडू मॅच बनेल. पण या क्रिकेट विश्वामध्ये जर बघितलं गेला तर 1 चेंडू 6 धावा 1 चेंडू 1 धावा ह्या 2 कंडिशन अनेकदा पाहिलात. पण मी अनेकदा म्हणतोय 1-6 इक्वेशन जेव्हा असतं ना त्यावेळेस फलंदाजाने बाजी मारली. पण 1 चेंडू 1 धावेची अनेकदा गोलंदाज ठरलाय सक्सेसफुल. आता इथे ठरेल का विकी? नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात. SK एंटरटेनमेंट यांच्या थ्रू ही स्पर्धा जगाच्या पडद्याआड पोहोचवली जाते. तिथे देखील आमचे प्रेक्षक आलेत. 1 बॉल 1 धावेची गरज. फटका सुरेख. गॅप सिलेक्शन प्रॉपर. चेंडू निघून जातोय. विजयाचा शंखनाद करणारा येतोय. A1 क्वालिटी ब्रँडेड एक षटकार. खरिवली संघ विनंती असेल जल्लोष करायचा आहे पण मैदानाच्या आतमध्ये नाही. मॅच फिनिशिंग आपण कशी प्रकारे पाहिली. महेंद्रसिंग धोनीच्या स्थायीनं एक षटकार लगावला. 1 चेंडू 1 धावांची गरज असणारा क्रुशल मोमेंटला मागील 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले आणि सामना या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजयी झालाय खरिवली संघ. कुणाल जर बघितलं गेलं तर मॅच मध्ये ट्विस्ट कुठे आला तो भीमर चेंडू. म्हटलं होतं ना की जर भीमर चेंडू पडतोय नो बॉल असेल तर फलंदाजाला ठाऊक होतं की येणारा पुढचा चेंडू फ्री हिट आहे. त्यामुळे दबाव नसतो तो अटॅक करतो आणि तो अनेकदा पाहिलंय की नोचा येणारा पुढचा फ्री हिटचा चेंडू असतो तो मोमेंट शिफ्ट करणारा असतो. तिथे मोमेंट शिफ्ट झाली आणि आता मॅच देखील शिफ्ट झाली. टीम जिंकताना आपण पाहिली वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ. कंग्रॅच्युलेशन्स अँड SJ वडवली स्पोर्ट्स वडवली. हार्ड लक. वेल प्लेड. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. नक्कीच पराभूत जरी झाले असतील तरी मी एवढं नक्कीच म्हणेल कोणी नावं ठेवली म्हणून तुम्ही जिद्द चिकाटी आणि विश्वास